चला तर मंडळी, आज आपण मस्त थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असणारी बर्फी बनवतोय। तर बर्फी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला एकदम चविष्ट लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये अगदी आवडीने खाण्याजोगी ही बर्फी आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या प्रकृतीसाठी सुद्धा खूप हेल्दी अशी रेसिपी आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा। इथे आपण 1 कप भरून खारीक आणि खोबऱ्याचा जो काही आपण बारीक केलेला भुगा आहे तो घेतलेला आहे। तर आपल्याला याच कपने 1.5 कप आपल्याला गूळ लागणार आहे आणि 1 कप आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे। तर इथे सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने। तर तुम्ही खारीक खोबऱ्याचं जे काही प्रमाण आहे ते वाढवू देखील शकता। येथे आपण कढई ठेवली, यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तूप पूर्णतः आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। मस्त चांगलं मेल्ट झालं की त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। नॉर्मल पीठ आहे ज्यापासून आपण पोळ्या बनवतो। आता हे पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। या तुपामध्ये चांगलं बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं। तुम्ही तुपाच्या जागी तेलाचा वापर केला तरी देखील चालेल। तर गुठळ्या मोडत आपल्याला हे बदामी कलर येईपर्यंत आपण इथे पाहू शकता भाजून घेतलेलं आहे चांगलं। आता हळूहळू यामधलं जे काही तूप आहे ते सुद्धा रिलीज व्हायला लागलेलं आहे। तर आणखीन 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर छान असा आपल्या पिठाला कलर आज सुद्धा आलेला आहे आणि पिठाचा वास सुद्धा छान खमंग आलेला आहे। यामध्ये आपल्याला आपण घेतलेलं 1 कप खारीक आणि खोबऱ्याचं जे काही सारण आहे ते आपण यामध्ये घालायचं। एक अर्धा मिनिटासाठी ह्या दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। याचमध्ये मी काजू आणि बदामाचे सुद्धा बारीक करून घातलेलं आहे। हे आता अर्ध्या मिनिटासाठी आपण अशा पद्धतीने यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। याला आपल्याला जास्त वेळ भाजायचं नाही। व्यवस्थित छान असं भाजलं गेलं की आपल्याला कढई बाजूला ठेवायची आहे। त्याचवरती मी दुसरी कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तूप पूर्ण आपल्याला हे 1 चमचा मेल्ट करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 1.5 कप गूळ घालून घ्यायचा आहे। तूप यासाठी घालायचं की गूळ पटकन मेल्ट होतो। तर आता आपण इथे गूळ घालून घेतला आणि गूळ आपल्याला कंटिन्यू हलवून एकसारखा मेल्ट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, फक्त गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। तर छान इथे गूळ आपला मेल्ट झालेला आहे व्यवस्थित पाहू शकता। यामध्ये अजिबात गाठगुठळी ठेवायची नाही, एकसारखा प्लेन आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। इथे छान असा गूळ वितळला की अर्ध्या मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा गूळ जो आहे तो गुळाचा आपल्याला त्या सारणामध्ये घालायचा आहे। तर सारण पुन्हा आपण गॅसवरती बारीक गॅसवरती ठेवायचं आहे, कारण गुळाचं जर पाणी पटकन थंड झालं तर व्यवस्थित बर्फी सेट होत नाही। त्यासाठी आपल्याला गॅस खाली चालूच ठेवायचा आहे। अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे सारण ठेवून व्यवस्थित यामध्ये गूळ मिक्स करायचा। इथून पुढची प्रोसेस जरा झटपट करायची आहे, तरच तुमची बर्फी जी आहे ती व्यवस्थित सेट होईल। तर आता हे इथून पुढे आपल्याला झटपट मिक्स करून घ्यायचं। त्या अगोदर इथे एका ताटाला मी तूप देखील लावून ठेवलेलं आहे। आपल्याला गुळाचा पाक घालण्या अगोदरच ताटाला एखाद्या तूप ज्यामध्ये तुम्हाला ही बर्फी सेट करायची आहे त्याला तेल किंवा तुपाने ग्रीस करून ठेवायचं आहे। इथून पुढे आपल्याला अजिबात वेळ वाया घालवायचा नाही। व्यवस्थित गुठळ्या मोडून मिक्स करून झालेलं आहे एकसारखं। आता ही आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण त्या ताटामध्ये पूर्ण हे सारण जे आहे ते आता गॅस बंद करूया आणि हे सारण आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर यामध्ये अशा तुम्हाला सुक्या गुठळ्या वाटत असतील तर अशा पद्धतीने त्या तुम्हाला उलटण्याने मोडून घ्यायच्या आहे, म्हणजे तुमची बर्फी एकसारखी लागल्या जाईल आणि छान अशी मस्त बर्फी तयार होते। इथे आपण आता त्याच्या ताटाला तूप लावून घेतलं, त्यामध्ये हे सर्व सारण टाकून घ्यायचं आहे। हे सर्व सारण टाकायचं आणि आता झटपट इथे आपल्याला पांगून एकसारखं याला दाबून बर्फी ही सेट करायची आहे।
तेव्हा ती व्यवस्थित सेट होते. तर तुम्ही पाहू शकता. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तसंच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आता 1 तासासाठी आपण ही बर्फी सेट होऊ देणार आहोत. तिथून पुढे आपल्याला इथे बर्फी आपली व्यवस्थित सेट झालेली आहे, पाहू शकता 1 तासामध्ये. तर आता हिला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुमच्या हव्या त्या आकारात तुम्ही इथे बर्फी कट करून घेऊ शकता. तर पाहू शकता सुंदर अशी आपली बर्फी इथे तयार झालेली आहे. जर तुम्हाला बर्फीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ परिवारासोबत शेअर करा. आणि चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.